अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारिका ही 7 मोक्षाचा मार्ग दाखवणारी ठिकाणे आहेत. यापैकी एक काशीच्या विश्वेश्वराचे ज्ञानवापी मंदिर. मुघल बादशाह औरंगजेबाने त्याच्या 12 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर 9 एप्रिल 1669 रोजी शाही फरमान काढले. काशी विश्वेश्वराचे ज्ञानवापी मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी उद्ध्वस्त करून इस्लाम प्रस्थापित करण्याची आज्ञा दिली. अर्धवट मंदिर पाडून त्यावर मस्जिदचे गुंबद बांधले गेले. आज त्या मस्जिदीला ज्ञानवापी मस्जिद म्हटले जाते. संस्कृत नावाने उल्लेखित ही एकमात्र मस्जिद असेल, कारण मुळात ही मस्जिद नाही, मंदिरावर बांधलेला एक ढाचा आहे. 1742 साली मंदिराचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे इंदूरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी हा मस्जिदचा ढाचा उद्ध्वस्त करून मंदिराच्या पुनर्निर्माणाची योजना बनवली होती. परंतु अवधच्या नवाबाने तिथे मोडता घातला. पुढे जयपूरच्या महाराजांनी ती जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला, तोही त्याने नाकारला. ज्ञानवापी मंदिराच्या कब्जा केलेल्या जमिनीला लागून विश्वनाथाचे मंदिर 1785 साली राणी अहिल्यादेवी यांनी बांधले. महाराजा रणजित सिंह यांनी या मंदिरात 1 टन सोन्याची देणगी दिली. मंदिराचे अस्तित्व हिंदूंना कायम खुणवणे हीच त्यामागची भावना असावी. काशी विश्वनाथाचे भव्य मंदिर निर्माण व्हावे ही शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा होती. काशीचा विश्वेश्वर मोकळा करा हे शिवाजी महाराजांचे शब्द पत्रांत वाचायला मिळतात. त्यामुळे आता ते हिंदू समाजाचे कर्तव्यच झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजही ज्ञानवापीच्या ढाच्याखाली डोळे उघडे ठेवून बघितल्यास मंदिराचे खांब मंदिराच्या खुणा दाखवतात. ज्याला मुस्लिम बाजू फवारा म्हणते ते वजूखान्यात दडवलेले शिवलिंगही दिसते. त्या शिवलिंगाचे निरीक्षण केले तर त्यावर सिमेंटचे काम केल्याचे लक्षात येते. मुस्लिम बाजू शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्यास मनाई करते आहे. अशीच मनाई मुस्लिम पक्षाने भारतीय पुरातत्व विभागाला ढाचा सर्वेक्षणावेळीही केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर पुरातत्व खात्याने सर्वेक्षण करून ढाच्याखाली मंदिराचे अस्तित्व असल्याचे कोर्टाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. हिंदू समाजाचा संविधान आणि न्यायपालिकेवर विश्वास सार्थ ठरवत राम जन्मभूमीचा न्याय जसा सर्वोच्च न्यायालयाने दिला तसाच काशीच्या विश्वनाथाला मोकळा करण्यासाठीही द्यावा, यासाठी विश्वभरातल्या हिंदूंचे डोळे आसुसलेले आहेत. महाशिवरात्रीला शंभू महादेवाची पूजा करताना हिंदूंनी काशीच्या विश्वेश्वराचीही आठवण ठेवावी, यासाठी हा व्हिडिओचा अट्टाहास. हर हर महादेव.